नमस्कार, मी ऋषी देसाई. फटका विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. फटका या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण राजकारणाच्या दणकेबाज गोंगाटात लपलेल्या सर्वसामान्यांच्या विषयाबाबत बोलत असतो. गणेशोत्सवाला अवघे 15 दिवस उरलेत. गोकुळाष्टमीला अवघे काही तास उरलेत. पण असं असलं तरी सरकारी पातळीवर नियमांच्या नावाखाली जो संभ्रम वाढवण्याचे निर्णय सुरू झाले आहेत ना, त्यातून जनसामान्यांचा आक्रोश वाढत चाललाय. पण मुंबईसह महाराष्ट्रभर पसरलेल्या रस्त्यावरच्या राजकारणात तो राजकारण्यांपर्यंत पोचतच नाहीये, हे दुर्दैव आहे. पण नेमका सरकार हा आक्रोश का ऐकत नाहीये? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षी हे सगळे गोंधळ होऊनही, हे सगळं ठाऊक असूनही यंदा सरकारनं यातून काहीच धडा कसा घेतला नाही, यावरचा आहे आजचा विशेष फटका. चतुर्थी आधी शिमगा. होय, चतुर्थी आधी शिमगा. तुम्ही बरोबर ऐकलंय, शिमगा. शिमगा खरं तर एका सणाचं नाव असलं तरी मराठी बोलीत प्रचलित आहे ते सोयी सुविधांच्या दुरावस्थेच्या वर्णनाबद्दल, आणि म्हणूनच आजचा चतुर्थी आधीचा शिमगा. दहीहंडीच्या गोविंदाबद्दल सरकारनं एका फटक्यात मागच्या वर्षीप्रमाणे जैसे थे असं जाहीर केलं. गणेशोत्सवाबद्दलही अगदी तसंच होतं. मागील पानावरून पुढे हीच भूमिका मांडण्यात आली. आणि आता तर पीओपी मूर्तीबद्दलही अगदी तसंच झालंय. कुठलीही जबाबदारी न घेता अंतरिम आदेशाची स्थगिती, हा सगळा प्रकार ना अगदी तसाच आहे. अर्थात कोरोनाची परिस्थिती मान्य केलीच पाहिजे, पण म्हणून महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या भावनांना तुम्ही समजून घेणार आहात की नाही आहात, याबद्दल एकदा तुम्ही तुमचं स्पष्टीकरण द्या. आणि जर तुम्ही फक्त कोरोना संसर्ग प्रसाराची आकडेवारी सांगणार असाल ना, तर त्याच प्रसारातली भव्य गर्दीतील पंढरपूरच्या निवडणुका आणि काल परवा मुंबईच्या जुहूच्या रस्त्यावर केलेली स्टंटबाजी, ही कशी कोरोना मुक्त आहे याचं माध्यम म्हणून बाकीच्यांना नको, निदान आम्हाला तरी उत्तर द्या. आणि जोपर्यंत तुम्ही गप्प राहणार ना, तोपर्यंत आमचा फटका आणि आमचा प्रश्न सुरूच राहणार. मान्य आहे की आज देशात कोरोना आणि त्याच्या मित्र पक्षांनी जोरदार थैमान मांडलंय. कोरोना आहे, डेल्टा आहे, म्युकरमायकोसिस आहे, झिका आहे, आणि त्याच्या सोबतीला पारंपरिक असणाऱ्या डेंग्यूनही ऐन गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर आपली तालिबानी हजेरी लावली. जे बस्तान मांडलंय ना, ते अजूनही हद्दपार व्हायचं नाव घेत नाहीये. कोरोनाची तिसरी लाट येणार हा मुद्दा कळत जरी प्रत्येकाला असला ना, तरी प्रत्येक जण आपापल्या सोयीस्कर राजकीय भूमिकेनं पाहणं, या सगळ्या गोष्टीकडे पाहणं पसंत करतो. बरं, त्यातही परत तुम्ही राज्यात सत्तेवर आहात की केंद्रात आहात, त्यावरून तुमची कोविड-19ची मतं, स्वतःची मतं, बोलण्याची मतं आणि अर्थात व्हॉट्सअपवरची मतं ही एकतर आक्रमक असतात किंवा मवाळ असतात. कोरोनाच्या निमित्तानं सुरुवातीला सोशल डिस्टन्सिंगमुळे वैद्यकीय साक्षरता ही आता प्रबोधनाची न राहताना सोशल मीडियावरून राजकीय टीकेची सोयीस्कर भूमिका बनली आहे, हे दुर्दैवानं वास्तव आहे. सण उत्सव आणि सरकारी नियम यांच्यातली बेफिकिरी असताना थोडंसं कोरोना आणि केरळची परिस्थिती अगोदर समजून घेऊया आणि नंतर महाराष्ट्राबद्दल बोलूया. देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना केरळनं पुन्हा एकदा टेन्शन वाढवलं. केरळमध्ये नव्या कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा हाताबाहेर गेल्याचं चित्र दिसतंय. केरळमधील दैनंदिन कोरोना रुग्ण संख्या बुधवारी 3 महिन्यातील उच्चांकी स्तरावर गेली आहे. अगदी केरळमधला आजचा आकडा जरी पाहिला तरी 32,801 रुग्ण आहेत आणि दुर्दैवानं 179 मृत्यूचा आकडा गेलाय. लक्षात घ्या, सण उत्सव सगळं मान्य, पण आज त्यापेक्षा केरळ काय आणि महाराष्ट्र काय, जीव प्रत्येकाचा महत्वाचा. कोणाच्या काही राजकीय भूमिका असू देत, पण केंद्रानं आणि राज्यानं उत्सवाबद्दल सार्वजनिकरित्या वागण्याच्या सूचना या अगोदरच दिलेल्या आहेत. त्याचं पालन हे प्रत्येकाला करावंच लागेल. केरळमधला कोरोनाचा आकडा मी मुद्दाम सांगितला, कारण आजचा केरळचा आकडा हा फक्त केरळची नाही तर देशाची चिंता बनली आहे. अर्थात केरळ साक्षर राज्य आहे, त्यामुळे राज्य प्रशासनाला मृत्यूचा आकडा लपवायची सवय नाही. ही सजगता समजायला आणि वाया उत्तर प्रदेशमधून दिल्लीत जायला थोडा वेळ लागेल. पण आपलं कसं आहे, आपण केरळ आणि दिल्लीच्या अगदी मधोमध असल्यानं या आठवड्यापासून हा जो उत्सवाचा माहोल तयार होतोय, त्या पार्श्वभूमीवर ही सगळी भीषणता समजून मगच घराबाहेर पडण्याची गरज आहे. अर्थात ही गोष्ट कितीही मान्य केली तरी महाराष्ट्र सरकारच्या काही भूमिकेवर असलेला आक्षेप हा पूर्णपणे वेगळा आणि जास्त गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. अर्थात मी पुन्हा एकदा सांगतो, होय, राज्यात आणि देशात अजूनही कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे संपली आहे असं अजिबात नाही, किंवा उत्सव काहीही झाले तरी सार्वजनिकरित्या दणक्यातच साजरे झाले पाहिजे, हा निदान या घडीला दावा करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही. प्रत्येक सणाच्या सेलिब्रेशनमध्ये कोविडच्या नियमांचं पालन झालंच पाहिजे. पण आजच्या फटकाचा मुद्दा मागच्या काही दिवसात राज्य सरकारनं आणि समोर आलेल्या काही न्याय निर्णयाच्या निमित्तानं
उत्सवाच्या निमित्तानं जे नियम घोषित करताना जो हलगर्जीपणा चालवलाय ना, त्यावरचा हा सरळ सरळ सवाल आहे. काही महत्त्वाचे मुद्दे आणि त्यावरचा नियमांचा अनागोंदी कारभार जो आहे ना, तो आधी समजून घेऊया. सुरुवातीला पीओपी मूर्ती संदर्भात एक न्यायालयाचा निर्णय समजून घेऊया. मी अगोदरच सांगतोय, हा निर्णय न्यायालयाचा आहे, त्याचा पूर्ण मान आहे. गणेशोत्सवादरम्यान राज्यात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्ती विकण्यावरची बंदी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं बुधवारी कायम ठेवली. पण काही अटी शर्तीवर या मूर्ती विकण्याची परवानगी देण्यात आली. पीओपी मूर्ती विक्रीवर बंदी घालण्याच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाला पीओपी मूर्तिकार संघानं उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिलं. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्ती विकण्यासाठी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर बुधवारी न्यायालयानं निर्णय दिला. आता यानुसार पीओपीच्या मूर्ती विकताना ती मूर्ती म्हणून विकता येणार नाही. हा शब्द आणि वाक्य खूप महत्वाचा आहे, कारण तो आदेश आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार पीओपीच्या मूर्ती विकताना ती मूर्ती म्हणून विकता येणार नाही, तर केवळ एक पीओपीची वस्तू म्हणून विक्री करण्यास परवानगी असेल. ही गोष्ट कळली की मग पुढच्या खूप साऱ्या गोष्टी कळत जातील. दरम्यान गणेशोत्सवादरम्यान पीओपीच्या गणेश मूर्तींची विक्रीही करता येणार नाहीये. गणेशोत्सवादरम्यान किंवा अन्य उत्सवाच्या दरम्यान पीओपीच्या मूर्ती विकणार नाही असं प्रतिज्ञापत्र मूर्तिकारांना न्यायालयात सादर करावं लागणार आहे. पीओपीची मूर्ती एक वस्तू म्हणून विक्री करता येईल, मात्र ग्राहकांनी खरेदी केल्यास अशा मूर्तीची पूजा करू नये. पीओपीच्या मूर्तीचं कुठेही विसर्जन करता येणार नाही असं मूर्ती विक्रेत्यांनी खरेदीदारास सांगावं लागेल. हा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आहे. आदेशाचा पूर्ण मान आहे. अर्थात हे सगळं पर्यावरणाला हानिकारक असल्याच्या कारणावरून केंद्र तसंच राज्य सरकारनं पीओपीच्या मूर्तीवर बंदी घातली आहे. याच अंतर्गत नागपूर महापालिकेनं देखील पीओपीच्या मूर्तीची विक्री तसंच साठवणूक करण्यास मज्जाव केलाय. या निर्णयाविरोधात विनोद कुमार गुप्ता आणि श्री गणेश मूर्तिकार फाउंडेशननं नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. मूर्तिकारांकडील प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणजे पीओपीच्या मूर्तीच्या साठ्याची विक्री करू द्यावी अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली. त्यावर सुनावणी करताना न्यायालय म्हणालं की पीओपी मूर्तीवर बंदी अचानक लावण्यात आलेली नाही. 2012 पासून हा निर्णय आहे, त्यामुळे मूर्तिकारांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे असं म्हणता येणार नाही. मूर्तिकारांचं आर्थिक हित जोपासण्यासाठी म्हणून घालून दिलेल्या अटीवर विक्री करण्याची मुभा देता येईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. मात्र त्याच वेळी सरसकट विक्रीची मागणी मात्र फेटाळली. आता हा सगळा न्यायालयीन विषय आहे. मुद्दा पीओपी आणि पर्यावरणाचा आहे म्हणून मान्य. पण या निमित्तानं राज्यभर मूर्तिकारांच्या प्रश्नावर लक्ष कोणी द्यायचं? 2012 पासून राज्यभरातील मूर्तिकारांचं प्रचंड नुकसान होतंय आणि सरकार दरवर्षी या मूर्तिकारांना यंदा काहीतरी होईल हा खोटा संभ्रम निर्माण करते आणि म्हणून आर्थिक फटका दरवर्षी मूर्तिकारांना सहन करावी लागते. मागच्या 2 दिवसात मुंबईतल्या मूर्तिकारांमधल्या कुठल्याही दुकानात जाऊन विचारा, त्या मूर्तिकाराची अवस्था काय झाली आहे. पीओपीच्या या निर्णयानंतर त्या मूर्तिकाराला आता उत्तरं द्यावी लागतायत. सरकारच्या निर्णयात कुठलीही आणि कधीच स्पष्टता का नसते. दरम्यान ही स्पष्टता नसते आणि याच आशेत आज महाराष्ट्रातला मूर्तिकार पुन्हा आर्थिक संकटात सापडलाय. या सगळ्या बाबतीत नियमांची कुठलीही स्पष्टता नसणं हे आज मोठं प्रश्नचिन्ह बनलंय. आज गणेशोत्सव तोंडावर आला असताना जर पीओपीच्या लाखो मूर्ती न पुसता राहणार असतील आणि जरी तो कोर्टाचा निर्णय असला तरी शेवटी त्याची बेरोजगारी सामान्य मूर्तिकारांना सहन करावी लागत असेल तर सरकार म्हणून तुमचं दायित्व काय? हाच निर्णय एवढ्या उशिरा जर समोर येणार असेल तर कोर्टानं किंवा सरकारनं फक्त एक सांगावं, आता एवढ्या मूर्ती ज्याची संख्या लाखोच्या घरात आहे, आता मूर्ती पूजायला आणायच्या कुठून? जर 2012 पासून बंदी आहे तर मग होतातच कशा या मूर्ती आणि त्या का कराव्या लागतात याच्या कारणावर कधीतरी पर्याय येणार आहे का? मूर्तिकारांनाही तुम्ही समजून घेणार नाही, इथल्या उत्सवांना सणांना इथल्या कलाकारांना समजून घेणार नाही तर मग कशासाठी हवी आहे सरकार नावाची यंत्रणा? फक्त नियमासाठी, ते सुद्धा सणाच्या आदल्या दिवशी देणाऱ्या? सरकारची थेट कदाचित चूक नसेल, पण दायित्व शेवटी सरकार प्रशासन म्हणून तुमच्याच वाट्यात येणार ना. आता थेट सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. बातमी 4 दिवसापूर्वीची. राज्य सरकारनं यंदाही मुंबईसह राज्यात दहीहंडीला परवानगी नाकारली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोविंदा पथकांसोबत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय जाहीर केला. दहीहंडी साजरी करण्यासाठी शासनानं परवानगी द्यावी, नाहीतर आम्ही आंदोलन करू, अशी आक्रमक भूमिका काही दहीहंडी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तसंच एका राजकीय पक्षाकडनं घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन त्यांचे प्राण वाचवण्यासाठी आपण सण वार उत्सव काही काळासाठी बाजूला ठेवूया, मानवता दाखवूया आणि कोरोनाला पहिला हद्दपार करूया असा संदेश महाराष्ट्रानं जगाला द्यावा, अशी संयमी भूमिका घेतली. कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी मुंबईसह राज्यात दहीहंडी पथकांनी उत्सव साजरा केला नव्हता. त्यामुळे यंदा भव्य नसला तरी छोट्या प्रमाणात तरी परवानगी द्यावी असा दहीहंडी पथकांनी जोर लावला होता. पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा बालगोपाळांचा उत्सव आहे. गेल्या वर्षीपासून जी अनाथ बालकं झाली आहेत त्यांची अवस्था काय आहे ते पाहावं. लसीकरणानंतरही काही देशांमध्ये टाळेबंदी करण्यात आली आहे. इस्रायलमध्ये पुन्हा मार्चची सुरुवात करण्यात आली आहे. अर्थचक्र चालवण्यासाठी परवानगी दिली आहे. कारण अनेकांची हातावर पोट आहे, त्यामुळे समजूतदारपणे आपण वागलो तर संकट अटळ आहे. इथंही कोर्टाप्रमाणे मुख्यमंत्र्यांची भूमिका मान्य आहे. पण एक पत्रकार म्हणून प्रश्न विचारतो. दहीहंडी 30 ऑगस्टला आहे, निर्णयाची तारीख 23 ऑगस्ट. समजा या निर्णयात होकार आला असता तर मग डिस्टन्सिंगचं पालन करून सराव कसा झाला असता? प्रश्न हाच आहे. मागच्या अर्ध्या तासापासून मी याच गोष्टीवर बोलतोय की दरवेळेला प्रत्येक नियमात प्रत्येक आदेशात विलंब का होतो? आरोग्याच्या प्रश्नावर सतर्कता असलीच पाहिजे, पण नियम आदेशाची स्पष्टता जी कागदावर असते, जे का आदेशावर असते, त्यावर एवढा विलंब का होतो? अनेक ठिकाणी आज दहीहंडी रद्द झाली आहे. मनसे दहीहंडीवरून आक्रमक झाली आहे. संक्रमण काळात अर्थात कुठल्याही राजकीय पक्षांचा अट्टहास धोकादायक ठरू शकतो. हे कितीही मान्य केलं तरी गोविंदाप्रती असणाऱ्या भावनेबद्दल सरकारला यात किंचितही जाग नाही, हे वास्तव आहे. अहो, मागच्या वर्षी आपण सगळेच चाच पडत होतो, पण मग मागच्या वर्षीचा किस्सा यंदाही का? यंदाही हाच गोळ जर सरकार करत असेल तर मग प्रश्न उपस्थित होणारच ना. आता गोष्ट सांगतो गणेशोत्सवाची. गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान. सार्वजनिक गणेशोत्सव हा फक्त उत्सव नसतो, तर तो मुंबईच्या नव्या पिढीच्या नियोजनाचा एक उत्कट नमुना असतो. दरवर्षी नव्यानं घडणारा कार्यकर्ता हा महाराष्ट्र समाज नावाची गोष्ट घडवतो. त्याच गणेशोत्सवाला अवघे 15 दिवस उरले असताना 23 ऑगस्टला एक नियमावली घोषित करण्यात आली. तारीख लक्षात घ्या, 23 ऑगस्ट. गणेशोत्सवाची तारीख 10 सप्टेंबर. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गणेश उत्सव मंडळ आता 4 फुटाची मूर्ती आणण्यावर त्यांनी या सगळ्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं. विशेष म्हणजे मुंबई महापालिका आणि गणेश मंडळ यांच्यात एक बैठक झाली आणि या बैठकीत सर्व मंडळं 4 फुटांची मूर्ती आणणार असल्याचं ठरवण्यात आलं. गणेश मंडळांनी यात सामोपचाराची भूमिका घेतली, हे खरोखरच अभिनंदनीय आहे. पण पुन्हा प्रश्न तोच. 23 ऑगस्टला मुंबईच्या 10 सप्टेंबरच्या गणेशोत्सवाची नियमावली जर समोर येत असेल ना, तर या विलंबाची फक्त जाहीर आरतीच होऊ शकते, दुसरं काही होऊ शकत नाही. मूर्तीच्या उंचीसोबत आणखीनही काही महत्त्वाचे नियम घोषित झाले. मोठ्या मंडळाच्या मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावात न करता विसर्जन स्थळी म्हणजे चौपाट्यांवर विसर्जन करता येणार आहे. ठराविक कार्यकर्त्यांचं विसर्जन करता येणार आहे. विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही असं देखील या बैठकीत ठरवण्यात आलं. कोरोनाच्या संकटापायी यंदा सुद्धा गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्यात येणार आहे. कोरोना असल्यानं नियमांचं पालन प्रत्येकाला करावं लागणार आहे. चौपाटींवर मोठ्या मंडळांना गणपती विसर्जन करता येणार आहे. यावेळी फक्त 10 कार्यकर्ते असतील. कोणती मिरवणूक काढता येणार नाही असं या नियमावलीत स्पष्ट केलं. एकूणच काय तर गेल्या वर्षीची नियमावली यंदाही कायम ठेवण्यात आली. मागच्या वर्षीचे नियम जर पुन्हा यंदाही असतील तर त्याच्यासाठी अवघ्या 15 दिवसांचा कालावधी कशाला हवा? आता ही नियमांची अनागोंदी केवळ एवढ्यावरच थांबली नाही. गणेशोत्सव अवघ्या 2 आठवड्यावर असताना मुंबई ते कोकण आणि कोकण ते मुंबई या मार्गावर रेल्वे प्रवासासाठी सुस्पष्ट नियम अद्याप जाहीर झालेले नाहीत. सोशल मीडियावर काही मेसेज फिरत आहेत. त्या 23 ऑगस्टची एक फेक इमेज फिरवली जाते. अर्थात एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं प्रामाणिकपणे केलं जातं. त्यामुळे जरी हा मुद्दा सरकारचा नसला, राजकीय पक्षांचा असला, तरी या सगळ्या संभ्रमातनं लाखो चाकरमान्यांची जी दिशाभूल होते त्याच्यावर
एक गोष्ट होऊ शकली असती ती म्हणजे तुमचा जाहीर आणि थेट आदेश. त्यामध्ये असं लिहिण्यात आलंय की कोकणातील रेल्वे प्रवासासाठी आरटीपीसीआरचा नियम 23 ऑगस्टच्या बैठकीत लागू करण्यात आलाय. खरं तर 23 ऑगस्टला अशा प्रकारची कुठलीही बैठक झाली नव्हती, कारण ती कोकण रेल्वे आहे, नियम राज्य सरकारचा आहे. पण मेसेज व्हायरल होत आहेत आणि एक राजकीय पक्ष या सगळ्याबाबत संभ्रम निर्माण करण्याचं काम अत्यंत प्रामाणिकपणे करतोय. राज्य सरकारमध्ये राग निर्माण व्हावा, रोष निर्माण व्हावा म्हणून राजकीय यंत्रणा जर काम करत असतील आणि त्याला चाकरमानी जर बळी पडत असेल ना, तर सरकार म्हणून या सगळ्या फेक मेसेज बद्दल सायबर सेल काय करतोय हा प्रश्न देखील पुन्हा एकदा आरती घेऊनच उपस्थित होणार ना. रेल्वे प्रवासासाठी आरटीपीसीआर अहवाल गरजेचा आहे की नाही या संभ्रमात जो सामान्य चाकरमानी आहे त्याच्यासाठी रेल्वेकडनं एक स्टेटमेंट हवं. अर्थात या सगळ्याबाबत जे पत्रक आलंय त्या पत्रकातनं जाहीरपणे थेट या प्रवासाचा उल्लेख होणं अजूनही गरजेचं आहे. अर्थात कर्नाटकमधून मुंबईत किंवा महाराष्ट्रात येण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. त्या धर्तीवर गणपती काळात मुंबई आणि कोकण ते मुंबई मार्गावर प्रवास करताना प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी अहवाल आवश्यक असल्याचं बोललं जात आहे. हा मेसेज चाकरमान्यांची चिंता वाढवतोय. सरकार म्हणून जमलं तर या प्रश्नावर उत्तर द्या. मुद्दा दहीहंडीचा आहे, मुद्दा गोविंदाचा आहे, मुद्दा गणपतीचा आहे, मुद्दा चाकरमान्यांचा आहे, मुद्दा या सगळ्या उत्सवाचा आहे. अवघ्या 2 दिवसावर आलेला हा गणेश उत्सव, अवघ्या 2 दिवसावर आलेला दहीहंडी उत्सव प्रत्येकाला प्रश्न उपस्थित करतोय. मान्य आहे कोरोनाचं संक्रमण होतोय, पण दरवेळेला नियम तुम्ही आणखीन किती काळ हे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी शेवटच्या क्षणापर्यंत ताडणार आहात? या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. अर्थात तुमची राजकीय विलंब काही जणांसाठी राजकीय अट्टहास बनतोय. त्यांना आता कुठल्याही परिस्थितीत राज्य सरकारला नमवून दाखवायचंच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दोऱ्या ओढल्या जातील, पुन्हा एकदा गोविंदाची टी शर्ट बांधली जातील, पुन्हा एकदा डोक्याला रिबनीस असतील, पुन्हा एकदा पाण्यानं भरलेले माठ्स असतील, गुलाल उडवला जाईल. पण शेवटच्या क्षणी मात्र कारवाई होईल आणि त्या दिवशी शांतपणे मूकपणे बसणाऱ्या माणसाचं, मूकपणे एकाकी रडणाऱ्या माणसाचं नाव असेल गोविंदा. हे टाळता आलं नसतं, कारण तुमची कारवाई अटळ आहे आणि तिकडे राजकीय अट्टहास अटळ आहे. राजकीय अट्टहासात कधी जुहूचा रस्ता असतो तर कधी सर्वसामान्य माणसाचं दहीहंडीचं मैदान असतं. भरडला जातो तो फक्त सर्वसामान्य माणूस. आज दहीहंडी उत्सवाला व्यापक स्वरूप येण्याचीच गरज होती, पण काही काळ अगदी ऑगस्ट महिन्यात सोडावं, पण जून जुलैपासून जर याची तयारी झाली असती तर मोजक्या लोकांमध्ये किंबहुना फक्त लस घेतलेल्या माणसांचा विचार करून किंवा लसीकरण झालेल्या संपूर्ण समूहांनाच दहीहंडीची परवानगी कदाचित देता आली असती. हा कदाचित शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण कोरोनासोबत जगायचं आहे हे डे 1ला सरकार म्हणून तुमचं वाक्य आहे. मग या जगण्यात घरचा उंबरठा आणि दूर दूर गेलेलं जग कशासाठी? हा जो सगळा बाजार मांडलाय, ज्याला नियम नाकारले जात आहेत, नियम विलंबाने आणले जात आहेत, त्यातनं सर्वसामान्य माणसाचं सण नावाच्या गोष्टीशी अडकलेलं श्रद्धेचं जगणं हे अडकलेलं आहे. अर्थात हे कधीतरी तुटायला हवं. दहीहंडीच्या निमित्तानं प्रश्न उपस्थित झालाय आणि हाच प्रश्न जर गणेशोत्सवापर्यंत कायम राहणार असेल तर मात्र याला फक्त आम्ही शिमगाच म्हणू. हा सगळा कार्यक्रम संपवताना एक वाक्य सांग. डग्लस मार्क अर्थरचं एक वाक्य आहे. त्याच्या म्हणण्यानुसार नियमे नेहमी मोडण्यासाठीच असतात किंवा जे चाललंय ना ते आपल्या मर्यादा झाकण्यासाठी ते राबवले जातात. मग ती संचारबंदी असो किंवा मग दहीहंडीला नकार असो. सरकार आहात, सरकार म्हणून राहा आणि सरकार लोकांसाठी असतं याचं भान ठेवा. आजच्या विशेष कार्यक्रमात इथंच थांबतोय. पाहत राहा लोकशाही.